वाटतं मला हे सगळं करताना मजा येते. सगळ्यात जास्त त्रास ना मला होतोय चिंगी, मला. पण काय करू, दादा आणि मॉम नाही ऐकणार आहेत माझं, नाही ऐकून घेणार ते. मला पण हे लग्न नाही करायचंय चिंगी. अंश, पण आपला एकमेकांवर प्रेम आहे ना. माझा तुमच्यावर खूप जीव आहे, तुमचा पण आहे ना माझ्यावर जीव. ऑफकोर्स आहे चिंगी, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. पण काय करू मी? तुम्ही फक्त एवढंच करा, तुम्ही या लग्नाला नकार द्या. ते तर मी करणारच आहे चिंगी, तू काळजी करू नकोस. आणि थोड्याच दिवसात आहे ना मी आपल्याबद्दल सगळ्यांना सांगून टाकणार आहे. खरंच? येस, ट्रस्ट मी, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. रडू नकोस. अरे देवा, फ्लावर पोट कसा पडला. आता परत सगळं क्लिनिंग करून घ्यावं लागेल. हॅलो अंशू, हा बोल. पोचलास का रूम मध्ये? पोचलोय, समोरच पडलाय तो म्हातारा. त्याला समोर बघितलं तरी डोक्यात तिडीक जाते माझ्या. मी करतो काय करायचं ते. अंशू अंशू प्लीज, सांगितलेलं नीट लक्षात ठेव. फक्त धमकी द्यायची, तोंड बंद म्हणजे फक्त धमकी. इज दॅट क्लिअर? हो ग. हे बघ अंशुमन, मी आता बाहेरच आहे. कुणी येताना दिसलं ना तर मी जोरात ओरडेन. क्रॅम्प आला, क्रॅम्प आला, क्रॅम्प. कळलं? ती तुझ्यासाठी खूण असेल. हा ठीक आहे, चल. चळचळ करू नको, नीट ऐक. क्रॅम्प आला म्हणजे कोणीतरी आलंय. कळलं? हो मॉम, ऐकलंय मी. आता ऐकतच बसू का? ठेव फोन. राजेश, खल्लास करून टाकू का याला? चांगला चान्स आहे. इथे तुमचा आवाज ऐकायला दुसरा कोणी नाहीये, मीच आहे. आणि माझा राग तर तुम्ही बघितलाच आहे. सांगाल कोणाला काय? मला मारू नका, मला मारू नका. नाही 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 नाही, डोंट वरी. तुम्हाला नाही मारणार आहे मी. मॉमने सांगितलंय तुम्हाला मारायचं नाही. पण तुमची ती ओव्हर स्मार्ट मुलगी जाम डोक्यात जाते माझ्या सुरुवातीपासून. तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर तुमच्या नंदूचं मी काय करेन माझं मलाच कळायचं नाही. आणि ट्रस्ट मी बाबा, माझ्या डोक्यात खूप आयडियाज आहेत. तुला मारू नका, माझ्या तुला काय करायचं? काय नंदूला नाही मारायचं. एक मिनिट. तुम्हाला पण काय करायचं नाही आणि नंदूला पण काय करायचं नाही. असं कसं चालेल बाबा? मी
हात जोडतो मग काय. बाबा शांत व्हा, शांत व्हा, रडू नका. तुम्ही हात जोडताय म्हणून तुम्हाला एक चान्स देतो. ऐका, दादाच्या केबिन मध्ये त्या कॅशचं आणि चेनचं जे काही झालं ते विसरून जायचं. तोंड बंद ठेवायचं. नाहीतर तुमची मुलगी आमच्या घरात राहते हे विसरू नका. आणि मी जर ठरवलं ना तिचं काय करायचं तर तुमचा बाप पण काय करू शकणार नाही. नाही सांगणार कुठलं. तुम्हाला आयडिया देऊन ठेवतो तिच्या बाबतीत काय होऊ शकतं. म्हणजे बघा, तुमच्या नंदूला स्वयंपाक करायला खूप आवडतं ना. हा, मग अचानक गॅस सिलेंडरचा भडका होऊ शकतो. नाही ऐका, अचानक स्टेअरकेसवरून उतरताना तिचा पाय घसरू शकतो. आणि एवढंच नाही बाबा, एवढंच नाही, ती जेवताना तिच्या जेवणामध्ये पॉइझन पण मिक्स होऊ शकतं. आणि मला सांगा, तिला काय झालेलं तुम्हाला चालेल? नाही आवडणार ना तुम्हाला? नाही आवडणार ना? आय नो. शांत व्हा. म्हणून सांगतो, तुमच्या नंदूचं लग्न आणि नंदू जिवंत हवी असेल ना तर ह्या तोंडाला कुलूप लावायचा आणि चावी फेकून द्यायची. कारण ज्या दिवशी तुम्ही तोंड उघडाल ना तर त्या दिवशी तुमच्या नंदूचा तो शेवटचा दिवस असेल. कळलं का? गुड बॉय. ऐकेल ना बाहेर कोणतरी?